चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. साखर कारखान्याच्या बॉयलर स्फोटात 3 कामगारांचा मृत्यू. जिल्ह्यातील बैलोंगल तालुक्यातील मुरकुंबी येथे विक्रम इनामदार यांच्या मालकीच्या इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण 8 कामगार गंभीर जखमी भाजले गेले होते. त्यापैकी 3घांचा मृत्यू झाला आहे. अक्षय तोपडे, दीपक मनोळी आणि सुदर्शन असे 3 कामगार मृत्युमुखी पडले. उर्वरित 5 जखमींवर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाने तात्काळ हालचाली केल्या. पोलिसांनी झिरो ट्रॅफिक करून जखमी कामगारांना तातडीने केएलई रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे कार चालकाचा जीव बचावला. या प्रकरणात 4घांना अटक. मंगळवारी दुपारी क्लब रोड येथे घडलेल्या कार चालकावरील चाकू हल्ला प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांची कार चालवणारा चालक बसवंत कडोलकर हा गंभीर जखमी झाला आहे. मात्र त्याचा जीव बचावला असून यासाठी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची तत्परता सहाय्यभूत ठरली आहे. जखमी बसवंत याचा मित्र मदन याने दिलेल्या फिर्यादीनुसार 4 जणांविरोधात फिर्याद दिल्याने हल्लेखोरांची नावे समोर आली. आरोपी मोनाप्पा आणि संपत यांनी दिलेल्या चिथावणीवरून शिवय्या आणि मितेश यांनी बसवंतवर हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्या 4घांनाही अटक करण्यात आली आहे. मोनाप्पा पाटील, मितेश बडगेर, संपत कडोलकर आणि शिवय्या पुजारी अशी अटक झालेल्या 4घांची नावे आहेत. कालच्या घटनेत चालकाचा जीव वाचवणाऱ्या IPS अधिकारी रवींद्र गडादी यांच्या तत्परतेमुळे कार चालकाचा जीव बचावला आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की शहरात माझ्या ऑफिसमधून जेवणासाठी घरी जात असताना दुपारी 2:15च्या सुमारास इफा हॉटेलपासून 50-60 मीटर अंतरावर रस्त्यावर 2 लोक एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करत होते. मी आमच्या गाडीच्या चालकाला थांबायला सांगून तात्काळ त्यांच्या दिशेने धावलो. ते गुन्हेगार माझ्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात खूप द्वेष दिसत होता. पोलीस गाडी आणि एक पोलीस अधिकारी उभा असूनही त्यांनी त्या माणसावर चाकूने वार करण्याचा प्रकार सुरू ठेवला होता. त्यानंतर मी काही लोकांना हाक मारली, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मी त्या जखमी इस्माला तातडीने गाडीत घालून विजय हॉस्पिटलला पाठवले, अशी माहिती रवींद्र गडादी यांनी माध्यमांना दिली. तसेच आता तो मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा मृणाल याचा चालक असल्याची माहिती मिळाली आहे आणि आता याच्यावर उपचार सुरू असून त्याचा जीव बचावला आहे, असे रवींद्र गडादी यांनी सांगितले. तसेच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी देखील याबाबतची माहिती दिली. ನಿನ್ನೆ ದಿನಾಂಕ 6/1/2026 ಮಧ್ಯಾಹ್ನ ನಾನು ಇಲ್ಲಿಂದ ನಮ್ಮ ಕಚೇರಿ ಖಾತೆ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಊಟಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ನನ್ನ ಮನೆ ಇರೋದು ಹನುಮಾನಗರದಲ್ಲಿ. ಸೊ ಈ ಕ್ಲಬ್ ರೋಡ್ ಮುಖಾಂತರ ಹೋಗುವಾಗ ಈ ಇಫಾ ಹೋಟೆಲ್ ಹತ್ತಿರ ಇಫಾ ಪಕ್ಕ ಒಂದು 50-60 ಮೀಟರ್ ಮುಂದುಗಡೆ ರೋಡ್ ಮೇಲೆ ಹಾಕಿ ಒಬ್ಬನನ್ನು 2 ಜನ ಚಾಕುದಿಂದ ಚುಚ್ತಾಯಿದ್ರು. ಸೊ ನಮ್ಮ ಡ್ರೈವರ್ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ನಾನು ಡ್ರೈವರ್ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದೆ. ಬಟ್ ನಮ್ಮ ಗಾಡಿ ಮತ್ತು ನಾನು ನೋಡಿದ್ರು ಅವರು ಕೇರ್ ಮಾಡೋದು ಹಾಗೆ ಚೂಸ್ತಾ ಇದ್ರು ಅವ್ರಿಗೆ. ಆಮೇಲೆ ನಾನು ನೋಡಿ ಮತ್ತೆ ಇನ್ನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಅವ್ರು ಚೀರಾಡಿದ್ರು. ಯಾರು ಅಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ಹೆಲ್ಪಿಗೂ ಬರಲಿಲ್ಲ. ದೆನ್ ನಾನು ನಮ್ಮ ಡ್ರೈವರಿಗೆ ಹೇಳಿದೆ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಬಂದೂಕು ತೊಗೊಂಬಂತ ನಂತರ ಅವ್ರು ಬಂದೂಕು ಅಂದ ನಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಹೆದರಿ ಅವ್ರು ಓಡೋದ್ರು. ಸೊ ಹೆದರಿ ಓಡಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಅವ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಒಂದು ಕಾರಲ್ಲಿ ಕುಣಿಸಿ ವಿಜಯ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಿಸಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಈಗ ಅವ್ನ ಕಂಡೀಷನ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಡಾಕ್ಟ್ರು. ಸೊ ಇಷ್ಟಾಗಿದೆ. मीटरप्रमाणे रिक्षा भाडे आकारणीसाठी आता 2 महिन्यांची मुदत.
शहरामधील रिक्षा मीटर संदर्भात आता 2 महिन्यांची मुदत देण्यात आली असून रिक्षा चालकांनी मीटर व्यवस्थित करून घ्यावे अशा सूचना रिक्षा चालकांना देण्यात आल्या आहेत. 2 महिन्यांमध्ये रिक्षांना मीटर लावण्यासाठी आता सूचना करण्यात आल्या असून त्याची कार्यवाही सुरू होईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रिक्षा व्यवसायाला अधिक उत्पन्न मिळावे यासाठी उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाने काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये मीटरप्रमाणे रिक्षाचा प्रस्ताव महत्त्वपूर्ण होता. त्यासाठी आता या सूचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील ऑटो रिक्षा सुव्यवस्थित करण्यासंदर्भात एक बैठक घेण्यात आली. या संदर्भात यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह नूतन जिल्हा पोलीस प्रमुख रामराजन हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी चर्चा करताना सांगितले की जिल्ह्यातील रिक्षा चालकांच्या संदर्भात बऱ्याचशा तक्रारी तसेच त्यांच्या समस्यांबाबत देखील चर्चा झाली होती. रस्ता सुरक्षितता समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेअंती याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आजही या संदर्भात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये रिक्षा चालकांसाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामध्ये मीटर पूर्ववत व्यवस्थित करून घेऊन ग्राहकांना सुविधा द्याव्यात अशा सूचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य मानवाधिकार आयोगाकडून हिंडलगा कारागृहात पाहणी. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांनी अचानक भेट देऊन सखोल पाहणी केली. कारागृहातील कैद्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, अन्नाचा दर्जा आणि त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन तर होत नाही ना याची खातरजमा करण्यासाठी आयोगाच्या या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशासनातील काही त्रुटींवर आयोगाने बोट ठेवत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. मानवाधिकार आयोगाच्या पथकाने कारागृहातील विविध विभागांना भेटी दिल्या. यामध्ये प्रामुख्याने कैद्यांसाठी तयार केल्या जाणाऱ्या आहाराची गुणवत्ता तपासण्यात आली. तसेच स्वयंपाकघराची पाहणी करून आवश्यक सूचना करण्यात आल्या. त्यानंतर कारागृहातील रुग्णालयात जाऊन आजारी कैद्यांवर होणाऱ्या उपचारांची माहिती घेण्यात आली. तसेच कारागृहातील स्वच्छतेबाबत देखील अधिकारी वर्गाला सूचना करण्यात आल्या. कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात देखील व्यापक चर्चा करण्यात आली. यावेळी अधिकारी वर्गाने एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक सूचना केल्या असल्याचे सांगण्यात आले. गाजर उत्पादकांना फटका, दिला आंदोलनाचा दणका. यापूर्वी काही वेळा आंदोलने करून देखील APMCमधील व्यापारी वर्गाकडून स्थानिक गाजर उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे अशी तक्रार यापूर्वी देखील करण्यात आली होती. मात्र हे सत्र सुरूच राहिल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याची वेळ आली. दलालांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून गाजर घेऊन आलेली वाहने APMC समोरच अडवून धरली. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर वाहने रोखून शेतकऱ्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. दलालांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाविरोधातही संताप व्यक्त केला आहे. बाजार समितीतील दलालांनी महाराष्ट्रातील गाजरे खरेदी करू नये आणि स्थानिक गाजर कालच्या दराने खरेदी करावे असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. स्थानिक उत्पादकांना प्राधान्य देऊन त्यांना योग्य न्याय द्यावा अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.